दिवसांपासून बॉलिवूडची स्थिती खूपच वाईट चालू आहे। त्याच्यामागे अनेक कारणे आहेत, पण सर्वात महत्त्वाचं कारण आहे OTT प्लॅटफॉर्म्स। लोक सिनेमा हॉलमध्ये जाऊन सिनेमा बघण्यापेक्षा OTT प्लॅटफॉर्मवरच सिनेमा बघणं पसंत करतायत। हे असं कसं होतंय हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया। जेव्हा नेटफ्लिक्स, Amazon प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार बद्दल बोललं जातं, तेव्हा OTT शब्दाचा वापर केला जातो। OTTचा फुल फॉर्म आहे ओव्हर द टॉप। OTT ॲप्स इंटरनेटच्या साहाय्याने वापरकर्त्यांना व्हिडिओ आणि इतर सोयी-सुविधा देत असतं। सन 1982 मध्ये दूरदर्शनला कलरमध्ये ब्रॉडकास्ट करायला लागले। सन 2000 मध्ये भारत सरकारने DTH म्हणजेच डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन म्हणजेच घराच्या टेरेसवर अँटिना डिश लावला जातो आणि त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून टीव्ही चालायची। याच्याच आधारावर 2003 मध्ये डिश टीव्ही आणलं। त्याच्यासोबत साईडला एक सेट टॉप बॉक्स असतं आणि मग त्यामुळे खूप चॅनल्स बघायला मिळायला लागली। 2016 मध्ये नेटफ्लिक्स आलं। त्याआधी नेटफ्लिक्स हे चित्रपटाच्या सीडीज वगैरे विकणारी एक कंपनी होती। नंतर 2009 मध्ये त्यांनी वेबसाईट आणली आणि 2016 मध्ये नेटफ्लिक्स हे भारतात आलं। 2016 मध्येच Amazon प्राइम आलं आणि भारतात 2015 मध्ये हॉटस्टार आलं। तेव्हाच 2016 मध्ये रिलायन्सने स्वस्तात नेट आणलं आणि त्यामुळे OTT प्लॅटफॉर्मचा वापर जास्त करायला लागले लोक आणि त्यामुळेच भारतात आता 40 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्स आहेत। आणि हेच OTT प्लॅटफॉर्म्स पैसे कसे कमवतात ते बघू। याच्या 4 पद्धती आहेत। पहिली पद्धत AVOD, ॲड सपोर्ट व्हिडिओ ऑन डिमांड। म्हणजे तुम्ही एखादा OTT प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ किंवा मूवी बघताना ॲड बघतात आणि हा OTT प्लॅटफॉर्म्स बिलकुल फ्री आहेत। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर YouTube आणि MX प्लेयर। त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे SVOD, सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड। म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म्सवर बघण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं। महिन्याचे काही पैसे देऊन मग ते बघता येतं, जसं की नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिझनी हॉटस्टार। तिसरा आहे TVOD, की त्याच्यात जे बघायचं असेल त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात। जसं की Amazon प्राइमवर काही चित्रपट बघण्यासाठी आपल्याला वेगळे असे पैसे द्यावे लागतात। चौथा आहे हायब्रिड मॉडेल, की ज्याच्यात आपण जे आधी 3 मॉडेल बघितलेत त्या तिघांचा वापर केला जातो। असे प्लॅटफॉर्म की ज्याच्यावर फ्रीमध्ये पण बघू शकतो आणि सबस्क्रिप्शन पण घेऊ शकतो ॲड न बघण्यासाठी। त्याचं उदाहरण म्हणजे YouTube। हे OTT प्लॅटफॉर्म चित्रपटाच्या प्रोड्युसर्सकडून चित्रपट विकत घेतात आणि एखादा खूप चालणारा चित्रपट असेल तर पण मागे काही दिवसांपासून शाहरुख खान, अक्षय कुमार यांचे चित्रपट देखील फ्लॉप जात होते आणि आता OTT प्लॅटफॉर्म म्हणतात की पहिले थिएटरला तुम्ही चित्रपट दाखवा आणि जर तो चालला तरच आम्ही OTTवर दाखवू। आपण बघितलं तर थिएटरमध्ये एक चित्रपट बघायला आपल्याला लागतात 200 रुपये आणि त्याच पैशांमध्ये पूर्ण महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतो। म्हणून लोक OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट बघणं पसंत करतात। अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।